रोहा नगर परिषदेच्या बाजूला रुपेश हॉटेल समोर दोन दुचाकी एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे। मिळालेली माहिती अशी की रस्त्याच्या मधोमध लावलेल्या डिवायडर जवळ MH06C6846 ही ऍक्टिव्हा घेऊन दुचाकीस्वार रस्ता क्रॉस करत असताना MH06BK3007 या क्रमांकाची युनिकॉर्न ही दुचाकी त्या ऍक्टिव्हा गाडीवर आदळून भीषण अपघात झाला असून यामध्ये युनिकॉर्न दुचाकीस्वार अमोल मोरे राहणार भुवनेश्वर हा रस्त्याच्या मधोमध लावलेल्या डिवायडरवर आदळून गंभीर जखमी झाला। दुचाकीची टक्कर झाल्यानंतर अमोल हा दुचाकी सोबत घासत जाऊन त्याचे डोके डिवायडर आदळल्याने तो जागीच निपचित पडला आणि हलायचा बंद झाला। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त वाहत असल्याने जमलेल्या जमावाने त्याला रिक्षामध्ये घालून डॉक्टर जाधव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेले, परंतु तो गंभीर जखमी झाल्याने डॉक्टर अशोक जाधव यांनी अमोल मोरे याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यास सांगितले। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।